राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. दीपकाबा गटाच्या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्तानं आपले आदरणीय दीपकाबा साळुंखे पाटील मंचावर उपस्थित असणारे, तसंच मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज ज्यावेळेस या मंचावर तुम्ही उभा आहे आणि या मंचावरून ज्यावेळेस मी या सभागृहामध्ये बघतोय त्यावेळेस मला हा कुठला कार्यकर्ता मेळावा नाही तर आबा एक कुटुंबाचा एक मेळावा असंच मला म्हणावं असं वाटतंय. कारण गेल्या 50-55 वर्षाच्या कार्यकाळामध्ये साळुंखे पाटील कुटुंबाच्या या राजकारणामध्ये जर या साळुंखे पाटील कुटुंबाला खरी मोलाची साथ दिली असेल तर या संपूर्ण जनतेने दिली. आणि गेल्या 30-35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर तुम्ही या लोकांना सांभाळलं असेल तर त्या पुढच्या पोरासारखं सांभाळलं असेल. या सभागृहामध्ये कोपऱ्यात बसलेला माझा मित्र असू दे, तो माझ्या भावासारखा आहे. आणि जसं मी आहे, यश आहे, त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व युवक मुलांना, युवतींना आपल्या घरातल्या कुटुंबाप्रमाणे या तालुक्यातल्या सर्व लोकांना सांभाळायला. आज या सभागृहामध्ये बसलेल्या सर्व लोकांना आदरणीय दीपकाबांचा राजकारणाचा संघर्ष सर्व ज्ञात आहे. हा संघर्ष करत असताना 1972 साली काकासाहेब गेले. काकासाहेबांनंतर आजींनी जो संघर्षाचा वारसा आबांना दिला, त्या संघर्षाच्या वारसाला पुढे घेऊन आबा या तालुक्यामध्ये कार्य करत असतात. परवा दिवशी मी आणि आत्या घरात बसलो होतो. ते बसलेलं असताना आत्याने मला एक प्रसंग सांगितला. काकी आणि आबा कॉलेजमध्ये पंढरपूरला शिकत होते. घरातून गडबडीमध्ये कॉलेजला उशीर होते म्हणून घरातून बाहेर पडत होते. त्यावेळेस अचानक दरवाजामध्ये एक वयस्कर वृद्ध महिला आली. अंगावरची फाटकी सोळी आणि फाटकं लुगडं घालून होती. आबांना जाता ते म्हणजे 2 मिनिटं, पण आबा खूप गडबडीत होते. आजी तिथं आमच्या 14 घरात बघून आबांना बघत होत्या. ती महिला म्हणजे 2 मिनिटं थांब, पण आबांना जरा उशीर झाला. आबा पटकन गाडीवर बसून पंढरपूरला निघून गेले. नंतर 2 दिवस आबांना आजीने जेवण दिलं नाही, न बोलल्याने. आबांनी परत आजींना 2 दिवसात विचारलं की आता काय झालं, तुम्ही माझ्याशी बोलत नाही, तुम्ही मला जेवायला दिलं नाही. तर आजीने सांगितलं, तू परवा दिवशी ज्यावेळेस कॉलेजला चालला होता त्यावेळेस ती महिलेला तू बघितलंच का? ती महिला कोण होती तुला माहिती आहे का? आबा म्हणले काही आता मला काही कल्पना नाही, मी खूप गडबडीत तुम्ही निघून गेलो. तर म्हणलं ज्यावेळेस काकासाहेब इलेक्शनला उभारले होते, पहाटे 5 वाजता मक्याची भाकरी आणि ते सगळी ते 5 जणांचं जेवण करून ती महिला आपल्या 5 जणांचं जेवण घेऊन ती येत होती. घरात तिला खायला नव्हतं, परंतु ती 5 जणांचं जेवण घेऊन ती येत होती. आबांना ते कळालं. आबांच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या घरी गेले, चुलीच्या जवळ बसून तिला भाकरी करायला लावल्या. तिच्या आजची ठेचा भाकरी खाल्ली, तिला लुगडं नेसवलं, तिच्या पाया पडले बघावे. ही शिकवण कहाणीची म्हणजे आपल्या आजोबांपासून जे काही लोक आपल्याला आपल्या सोबत आहेत तीच लोक आज इथे समोर बसले. हाच संघर्षाचा, हाच प्रेमाचा, हाच सगळा वसा घेऊन, आरसा घेऊन आज आबा या तरुणांमध्ये, लोकांमध्ये काम करत आहेत. हे करत असताना आबा मला प्रकर्षानं जाणवलं. कृष्णाचं एक गोवर्धनाची गीता आहे, गोवर्धन पर्वताची. आमच्यासाठी आबा मी इथं बोलताना साळुंखे पाटील कुटुंबाचा एक सदस्य म्हणून किंवा दीपकाबांचा पुतण्या म्हणून बोलत नाही, तर खऱ्या अर्थानं दीपकाबांचा एक निष्ठावान कार्यकर्ता आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून बोलत आहे. जेव्हा श्रीकृष्णामध्ये श्रीकृष्ण आपल्या गावामध्ये राहत होते त्यावेळेस तिथं खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि सगळे लोक गावामध्ये एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की वरुण देवाची म्हणजे वरुण राजाची पूजा करायची. आणि सगळ्यांनी हवन करायचं ठरवलं. सगळेजण एकत्र आले. त्यावेळी श्रीकृष्णाला ही गोष्ट कळाल्यानंतर श्रीकृष्ण समोर आले, वडिलांना बोलवलं, सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं आपल्याला वरुण राजाची पूजा करायची गरज नाही, आपल्याला त्या गोवर्धन पर्वताची पूजा करायची गरज आहे. कारण त्याचं असं आहे की आपल्याला जे काही येतं, आपल्या गाईला बैलांना जे खाऊ घालतो त्याच ठिकाणी आपल्याला ज्या गाई चालतात आणि तिथूनच आपल्याला दूध तूप हे सगळं मिळतं. आणि जर आपण त्या गोवर्धन पर्वताची पूजा केली नाही
आपण गोवर्धन पर्वाचा मान सन्मान केला नाही तर वरुण राजाला करून सुद्धा आपल्याला काही फायदा होत नाही. त्याचप्रमाणे आभार तुम्ही आमच्यासाठी हे गोवर्धन पर्वत आहात, कारण आम्हाला वरती मुख्यमंत्री कोण मंत्री कोण ह्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही. आमचं गोवर्धन पर्वत तुम्हीच आहे. आम्हाला जे काही मिळते, आम्हाला जे काही दिलं जाते ते फक्त तुमच्याकडूनच दिलं जातं. त्यामुळं या गोवर्धन पर्वताचं मान सन्मान करणं आणि त्याचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्या प्रत्येक माझ्या भावाचं, माझ्या प्रत्येक बहिणीचं कर्तव्य आहे असं मला प्रकर्षाने जाणवतं. आज आपल्या या मेळाव्यातून आपल्या या कुटुंबाच्या या स्नेह परिवारातून एकच संपर्क घेऊन बाहेर पडायचं आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलाच माणूस पाहिजे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकी येते. युती असो किंवा नसो, पक्षश्रेष्ठी किंवा आभार ठरवते, परंतु आपण आपला आज एकच संकल्प करायचा आहे. यापुढे प्रत्येक ठिकाणी आपला माणूस, आपल्या विचाराचा माणूस, दीपक आबांचा सच्चा कार्यकर्ता दिसला पाहिजे. मी तुम्हाला खात्री देतो, आबा तुम्ही एकटे नाही. मी तुमच्यासोबत माझे भाऊ, माझी बहीण, हे आजूबाजूला बसलेले माझे सगळे बंधू भगिनी, हे सर्व तुमच्या खांद्याला खांदा लावून या सावंत पाटील कुटुंबासोबत नेहमी सदैव तत्पर राहतील आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला तुमच्या पाठीशी तितक्याच ताकदीने उभे राहतील. माझ्या तरुण मित्रांना उठा, स्वच्छ व्हा, एका नव्या उमेदीने, नव्या जोशाने कामाला लागा. आबांच्या प्रत्येक शब्दाला प्रमाण मानून संघर्षाचा वारसा आपल्याला यशस्वी करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय दीपक आबांचा, आदरणीय दीपक आबांचा धन्यवाद.